बीडचे आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच सोलापुरात डीएम प्रतिष्ठानतर्फे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे। बीड जिल्ह्याचे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच सोलापुरात जल्लोष साजरा करण्यात आला। सनी देवकते यांच्यामार्फत सोलापुरात डीएम प्रतिष्ठान सामाजिक संस्था चालवली जाते। डीएम प्रतिष्ठानमार्फत रविवारी सायंकाळी शहरातील पार्क चौकात फटाके उडवून जल्लोष साजरा करण्यात आला। धनंजय मुंडे समर्थक मागील 3 दिवसांपासून देव पाण्यात ठेवून बसले होते। धनंजय मुंडे यांच्या विरोधातील राजकीय नेत्यांनी कट कारस्थान करत त्यांना मंत्रिपद मिळू नये याची संपूर्ण तयारी केली होती। नामदार धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात विकास कामं केलीत, त्यामुळेच त्यांना व पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे। भविष्यात बीडचा बिहार नव्हे तर सिंगापूर होईल अशी प्रतिक्रिया सोलापुरात मुंडे समर्थकांनी व्यक्त केली आहे। धनंजय मुंडे साहेबांच्या या नावात एवढी ताकद आहे, गेले आम्ही कित्येक वर्ष झालं बघतो। धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिपद मिळू नये म्हणून जे 2-3 दिवस जी षडयंत्र रचलं गेलं ते अत्यंत गहाण होतं, त्रासदायक होतं, पण एवढ्यानं काय फरक पडणार नाही। आम्ही 2 दिवसाला मी अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांना आरती पूजा पाठ 1-2 दिवस आमचं चालू होतं की बाबा साहेबांना मिळू दे म्हणून, जेणेकरून देव पाण्यात ठेवल्यासारखं आम्हाला होतं आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना। आणि येणाऱ्या काळात बीडचा सिंगापूर होईल हे मी तुम्हाला आता सगळ्यांसमोर जाहीर करतो।